रिक्का नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडी प्रसिद्ध पुस्तके आणि साहित्य कॅटायन्स रिक नोबल मेगा कंप्लीट जनरल नॉलेज चालू घडामोडी फेमस बुक्स इन लिटरेचर Mothering India in other words, interpreter of Malahis, Jampa Lahiri. The Company of Women, trained to Pakistan, Khushwant Singh. Corruption Ambition, Half Girlfriend, Revolution 2020, One Indian Girl, 5 Point Someone, One Night at the Call Center, The रेका नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान चालू घडामोडी प्रसिद्ध पुस्तके आणि साहित्य मदरिंग इंडिया इन अदर वर्ड्स इंटरप्रेटर ऑफ मलाहीज झुंपा लाहिरी द कंपनी ऑफ वुमेन ट्रेन टू पाकिस्तान खुशवंत सिंह करप्शन एम्बिशन हाफ गर्लफ्रेंड रिव्होल्यूशन 2020 वन इंडियन गर्ल 5 पॉइंट समवन वन नाइट ॲट द कॉल सेंटर द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ टू स्टेटस चेतन भगत द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर संजय बारू प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर व बोरिया मुजुमदार प्लेइंग टू विन सायना नेहवाल अनब्रेकेबल ऑटोबायोग्राफी ऑफ एमसी मेरी कॉम एमसी मेरी कॉम वन हे वंडर्स सनी हेज आयडॉल सुनील गावस्कर स्ट्रेट फ्रॉम द हॉट कपिल देव द टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग इंडियन टायगर शोएब अख्तर कोसला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ झूल टीका स्वयंवर भालचंद्र नेमाडे नायदर अ हॉक नॉर अ डव्ह खुर्शीद मोहम्मद कसुरी मिर्झा गालिब डोल लोग गुलजार नो इजी डे मॅट बिसोनेट बॉर्न अगेन इन द माउंटेन अरुणिमा सिन्हा अवयवदान उर्मिला पवार व सुषमा देशपांडे दिलीप कुमार द सबटन्स अँड द शेंडो दिलीप कुमार द जजमेंट बिहाइंड द लाईन्स कुलदीप नायर व्हॉट वेंट रॉंग आय डेअर करप्शन क्विट इंडिया इट्स ऑलवेज पॉसिबल किरण बेदी नगरातले माझे वेश आकाशाशी जडले नाते वायरस टाइम मशीनची किमया 4 चक्षाची देणगी याला जीवन ऐसे नाव जयंत नारळीकर माझं गाणं माझं जगणं शब्दांकन सविता दामले सुलोचना चव्हाण लँग्वेज ऑफ अवर्स बाबा भांड दशक्रिया तंट्या एमटी वासुदेवन ह रंदा मुझम अँडी मेरिनो नरेंद्र मोदी अ पॉलिटिकल बायोग्राफी इम्रान खान पाकिस्तान अ पर्सनल हिस्ट्री आर के नारायण मालगुडी डेज डार्क रूम गाईड लालकृष्ण अडवाणी
लँग्वेज ऑफ अदर्स जयंत नारेकर. माझं गाणं माझं जगणं. नील मुखर्जी. सुलोचना चव्हाण. दशक्रिया तंट्या. शब्दांक वजमेंट बिहाइंड लाईन्स. दिलीप कुमार. कुलदीप नायर. व्हॉट वेंट रॉंग. आय डेअर. करप्शन क्विट इंडिया. इट्स ऑलवेज पॉसिबल. सुषमा देशपांडे. किरण बेदी. गाव टाइम मशीनची माया. 4 नगरातले विश्व आकाशी जडले नाते चक्षाची देणगी याला जीवन असे नाव. जयंत नारळीकर. लँग्वेज ऑफ अदर्स. नील मुखर्जी. माझे गाणे माझे जगण. सुलोचना भाग. शब्दांकन सविता दामले. दशक्रिया तंट्या. बाबा भांड. रमवा मुझम. नरेंद्र मोदी अ पॉलिटिकल बायोग्राफी. एमटी वासुदेवन ह. पाकिस्तान अ पर्सनल हिस्ट्री. अँडी मेरिनो. मालगुडी डेज डार्क रूम गाइड. इम्रान खान. माय कंट्री माय लाईफ. आर के नारायण. तीन दशक्रिया तंट्या. शब्दांकन सविता दामले. बाबा भांड. 1 कानवास. 2 रंदामुझम. 3 नरेंद्र मोदी अ पॉलिटिकल बायोग्राफी. अँडी मेरिनो. 1 मंतल्लोळ. 2 पाकिस्तान अ पर्सनल हिस्ट्री. इम्रान खान. 1 बारामास. 2 ग्रोथ अँड डेमोक्रेसी इन इंडिया. 3 मालगुडी डेज डार्क रूम गाइड. आर के नारायण. 1 माय कंट्री. गाव टाइम मशीनची माया. 4 नगरातले विश्व आकाशी जडले नाते चक्षाची देणगी या दोन मशीनशी 4 टाइम आकाशाची किमया नगरातले विश्व जडले नाते चक्षाची देणगी याला जसे नाव. जयंत नारळीकर. 3 लँग्वेज ऑफ अदर्स. नील मुखर्जी. 4 माझे गाणे माझे जगण. सुलोचना. शब्दांकन सविता दामले. 5 दशक्रिया तंट्या. रमवा मुझम. एमटी वासुदेवन ह. 6 नरेंद्र मोदी अ पॉलिटिकल बायोग्राफी. अँडी मेरिनो. 7 पाकिस्तान अ पर्सनल खान हिस्ट्री. इम्रान. 8 मालगुडी डेज डार्क रूम गाइड. आर के नारायण. 9 माय कंट्री माय लाईफ. लालकृष्ण अडवाणी. आणि 10 दवर सेशन विथ माय सेल्फ लॉंग वॉक टू फ्रीडम. नेल्सन मंडेला. अरुण साधू. द ऑडिसिटी ऑफ होप. ड्रीम्स फ्रॉम माय फादर. बराक ओबामा. ग्रामस्वराज. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. बहुजन हिताय. अरविंद केजरीवाल. इनफिनिट. वॉकिंग विथ द कॉम्रेड्स. अरुंधती रॉय. मिडनाइटर्स चिल्ड्रन. सेटेनिक वसेन्स. शालिमार द क्लाउन. अ गोल्डन हाऊस. सलमान रश्दी.
थॉट्स फॉर चेंज, सॉंग्स ऑफ लाईफ, यू आर अन इट, इंडिया 2020 अ विजन ऑफ द न्यू मिलेनियम, इग्नाइटेड माइंड्स, टर्निंग पॉइंट्स, माय जर्नी, ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इनटू ऍप्लिकेशन, विंग्स ऑफ फायर, स्पिरिट ऑफ इंडिया. डॉक्टर अब्दुल कलाम. एम. जे. अकबर. नेहरू व मेकिंग ऑफ इंडिया. प्रकाश वाटा. प्रकाश बाबा आमटे. द लॉस्ट हिरो. विनोद कांबळी. मी तुम्हाला घेतो. उत्तम कांबळे. मी वनवासी. सिंधुताई सपकाळ. समिधा. साधनाताई आमटे. माझंही एक स्वप्न होत. वर्गीस कुरियन. द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान. आर के मलकानी. माय प्रेसिडेन्शियल आयर्स. आर वेंकटरमण. तोच मी. प्रभाकर पणशीकर. तुकारामचरित्र, शिवचरित्र, ते महात्मा, उजळत्या दिशा, बखर, दर्शन, उघडे किल्ले. डॉक्टर सदानंद मोरे. अधांतर, माझे घर, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, वंश. जयंत पवार. हार्ड चॉईसेस. हिलरी क्लिंटन. राजर्षी शाहू राहुल, जीवन व कार्य. दृश्य शांताराम. शांतारामा. पक्षकोश, चकवा चांदण प्राणीकोश, रानवाटा, झंझावात, समरांगण, गजकथा. डॉक्टर जयसिंगराव पवार. मारुती चित्मपल्ली. पक्षी जाय दिगंतरा, शब्दांचे धन, सुवर्ण गरुड. कामरेड गोविंद पानसरे. शिवाजी कोण होता? निनाद बेडेकर. काश्मीर, एक शापित नंदनवन, मुस्लिम मनाचा कॅनवास, शोध, 1857चा जिहाद, विचार कलह. प्राध्यापक बाकीराव मोरे. अत्युत गोडबोले. मनकल्लोळ. अच्युत गोडबोले व दीपा देशमुख. उदाहरणार्थ, अनर्थ, मुसाफिर. ग्रोथ अँड डेमोक्रेसी इन इंडिया. अच्युत गोडबोले व निलंबी जोशी. बारमास. जयराम रमेश. हा माझा मार्ग एकला. सदानंद देशमुख. सचिन पिळगावकर. पांगिरा, महानायक, संभाजी, पानिपत. विश्वास पाटील. कार्ल मार्क्स. दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. लेखक नीलांबरी जोशी, जयराम रमेश, सदानंद देशमुख, सचिन पिळगावकर, विश्वास पाटील, कार्ल मार्क्स. शीर्षक भारतातील विकास आणि लोकशाही, 12 मास, हा माझा मार्ग एकला, पांगिरा, महानायक, संभाजी, पानिपत, दास कॅपिटल, कम्युनिस्ट जाहीरनामा. भाषांतर
कीपिंग व फेथ डॉक्टर रघुनाथ माशेलकर. द कंट्री ऑफ फर्स्ट बॉयज ऑन इकॉनॉमिक इनइक्वालिटी पॉवर्टी अँड फेमिनिज कलेक्टिव्हर चॉईस ऑफ सोशल वेलफेअर रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट ऑन इथिव्हर्स ऑफ इकॉनॉमिक्स आयडिया ऑफ जस्टिस डॉक्टर अमर्त्य सेन. आयुष्य कसे जगावे स्पीकर सद्वयरी मनोहर जोशी. विकास आमटे. स्वामी श्रीमान योगी मोरपंखी सावल्या अभागी रूपमहाल हे बंध रेशमाचे रणजित देसाई. एक होता तारवर वीणा गवाणकर. मृत्युंजय छावा लढत शिवाजी सावंत. सै आणि मग एक दिवस सई परांजपे. द पलह ऑफ फायर व रिव्हर ऑफ स्मोक द सी ऑफ पॉपीज अमिताभ घोष. बलूत दया पवार. श्यामची आई साने गुरुजी. लमाण आकोळ रूपवेध डॉक्टर श्रीराम लागू. नॉट जस्ट अन अकाउंट विनोद रॉय. ओडिशी ऑफ माय लाईफ शिवराज पाटील. आय एम मलाला क्रिस्टिना लॅम्ब व मलाला युसुफलाई. द सिल्क वॉर्म हॅरी पॉटर जे के रोलिंग. लज्जा उत्तलहवा खंडितो आम्हा नायबेला नहीं कुछ नहीं निर्वाशितो नारीर कोबिता खाली खाली लागे बादिनी नारीर कोनो देश नेई शोध निमोंगण शोरोम मीनू का अमी भालो नेई तस्लिमा नसरीन. इंडिया ॲट रिस्क जसवंत सिंह. आगगाडी नेवरी स्टोन कामिला शॅमसिल. आर्ट ऑफ द डील डोनाल्ड ट्रम्प. लास्ट मॅन इन टॉवर सिलेक्शन डे द व्हाईट टायगर बिटवीन टू असासिनेशन्स अरविंद आडिगा. हॉट मिल्क डेबोरा लेवी. दीपा कर्माकर द स्मॉल वंडर विश्वेश्वर नंदी. उपरा किटाळ बंद दरवाजा पालावरचं जग लक्ष्मण माने. सहवास अर्धविराम निलम गोन्हे. विधान परिषद कामकाज माझा सहभाग यशवंतराव गडाख. द्रिवन द विराट कोहली स्टोरी विजय लोकपल्ली. टू बी ऑर नॉट टू बी अमिताभ बच्चन खालिद मोहम्मद. हु मूव्ह माय इंटरेस्ट रेट डी सुब्बाराव. बनगरवाडी सत्तांतर व्यंकटेश माडगुळकर. ड्रीमिंग बिग माय जर्नी टू कनेक्ट इंडिया डॉक्टर दोन पुण्यप्रभाव प्रेम संन्यास एकच प्याला भावबंधन संपूर्ण बाळकराम राम गणेश गडकरी. 3 करेज अँड कन्व्हिक्शन जनवी के सिंह. 4 द रेस ऑफ माय लाईफ मिल्खा सिंग. 5 वी मस्ट हॅव नो प्राइज अरुण शौरी. 6 इनसाइडर पी व्ही नरसिंहराव. 7 आमचा बापन आम्ही नरेंद्र जाधव. डॉटर ऑफ द ईस्ट बेनाजीर भुतो. तलाश इंसान की डॉक्टर सत्यपाल सिंह. ओळखीची वाट नीला सत्यनारायण. बेनकर टू द पुआ मोहम्मद युनुस. कड़वा सच लालू प्रसाद यादव. आय प्रेडिक्ट वसंत गोवारीकर. वाट ही संघर्षाची अण्णा हजारे. इम्प्रेशन नजमा हेपतुल्ला. कटिंग एज जावेद मियादाद. माय म्युझिक माय लव पंडित रविशंकर. जोबी आनंद यादव. युगात इरावती कर्वे. भूमी आशा बगे. सलाम मंगेश पाडगावकर. महाभारत भगवद्गीता महर्षी व्यास. पंचतंत्र विष्णू शर्मा. मुद्रा राक्षस देवीचंद्र गुप्तम विशाखा दत्त. गीतगोविंद चंद्रलोक जयदेव. उत्तर रामचरित मालती माधव भवभूती. दूधसागर प्रतिभा आनंद भैरवी चित्रवीणा चिन्मयी अनुरागिनी बा भ बोरकर. रंग माझला वेगळा रूपगंधा झंझावात यलगार वैजयंती कौतिक महावृक्ष वीज म्हणाली धरतीला नटसम्राट जीवनलहरी जायचा कुंज स्वागत हिमरेषा वादळवेल छंदोमयी वी वा शिरवाडकर. आत्मचरित्र कृष्णाकाठ ऋणानुबंध सह्याद्रीचे वारे यशवंतराव चव्हाण. मधली स्थिती भयंकर दिव्य मायेचा बाजार डाग ह ना आपटे. उषःकाल गड आला पण सिंह गेला सूर्योदय आचार्य विनोबा भावे. अजिंठा रानातल्या कविता वही पळसखेडची गाणी पानझड गांधारी ना दो महानोर. 11वी दिशा बिजली मानसी गावचे पाणी वसंत बापट. पैसागामी ब्रह्म जाहीरनामा माझे विद्यापीठ सनत नारायण सुर्वे. आणि खोगीर भरती बटाट्याची चाळ नसती उठाठेव.
पब्लिके 1. 1. पुस्तक आणि लेखक सूची. पब्लिकेशन्स. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 1. गोठाबरीज, हेस्वेनूक, असामी असामी, सुंदर मी होणार, एन्नलदार, ती फुलराणी, पुढारी पाहिले, सर्व नाटके, पु. ल. देशपांडे. 2. काव्यसंग्रह बहिणाबाईची गाणी बहिणाबाई चौधरी. 3. सखाराम बाईंड, गिद्धाडे, शांता. कोर्ट चालू आहे, पुरुष, घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकर. 4. विवेकनिष्ठ जीवन वृद्धी गो. मा. पवार. 5. थिंग्स टू लिव्ह बिहाइंड नमिता गोखले. 6. झाली फुले, रायगडला जेव्हा जाग येते, वेदाचे घर उन्हात, लेकुरे उदंड झाली, विश्रूची वसंत कानेटकर. 7. ययाती, नागमंडल, अग्निवर्षा, हेवदन, तुघलिक गिरीश कार्नाड. मी एस एम, आत्मचरित्र, सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राइट पाथेस. एम. जोशी. विवेकसिंधू मुकुंदराज. रामायण वाल्मिकी. कदाचित अजूनही, विनंत, तरीही, दिवसे दिवस अनुराधा पाटील. माय लाईफ माय मिशन बाबा रामदेव. द टाटाज गिरीश कुबेर. हर्षचरित, कादंबरी बाणभट्ट. रामचरितमानस तुलसीदास. चरकसंहिता चरक. अर्थशास्त्र कौटिल्य. गोलपिथा, आंथे शतक, खेत, या सत्तेत जीव रमत नाही नामदेव धसार्थ. रघुवंश, ऋतुसंहार, मेघदूत, कुमार संभव, शाकुंतल कालिदास. कामसूत्र वात्स्यायन. गोदान, कर्मभूमि, गबन, प्रतिज्ञा, निर्मला, प्रेम प्रेमचंद. कागज से कनवहास, पिंजर, कोरे कागज, ऋषिदी टिकट अमृता प्रीतम. मधुशाला, मधुबाला हरिवंश राय बच्चन. हिरवा चाफा, विश्रू, उल्का, पहिले प्रेम, अमृतवेल, कालची स्वप्ने, ऊनपाऊस, नवा प्रातःकाल, जीवंतला, ययाती, पांधले धगवी. स. खांडेकर. सातपाटीत कुलवृत्तांत रंगनाथ पठारे. संघर्षयात्रा खरीतभूमीची, ओएसएसच्या शोधात, प्रवासवर्णन, तेजाची पावले, परिवर्तनासाठी धन फ्रान्सिस दिब्रिटो. टू बी हॅपी नयनतारा सहगल. डिग्निटी फॉर ऑल जॉर्ज फर्नांडिस. सोशलिस्ट कम्युनिस्ट इंटरव्हेन्शन इन इंडिया रघुराम राजन. शौरी नरसिंहराव. द थर्ड पिलर रघुराम राजन. Volatility and growth, making aid work, industrying poverty, poor economics, a radical rethinking of the way to fight global poverty Abhijit Banerjee. Headbook of Field Experiments Abhijit Banerjee. गांधी युद्धासाठी दिलीप कुलकर्णी. And गोत्र रविंद्र शोभने. लेखक आणि कामांचा सारांश. 1. हरिवंश राय बच्चन, मधुशाला, मधुबाला. 2. व्ही.एस. खांडेकर, हिरवा चाफा, अमृतवेल, ययाती, पांढरे धग, डॉन माने. 3. अमृता प्रीतम, स्वप्ने. 4. डॉक्टर बी. के. गोयल, हृदयविकार, हृदयस्थ. 5. लक्ष्मीनारायण बोल्ली, मैफल, झुंबर, सावली, एका सालिया, गावक्षा. 6. स्टीफन हॉकिंग, द ग्रँड डिझाईन. 7. डॉक्टर गंगाधर पानतावणे, चैत्य, लेणी, स्मृतिशेष, वडाळचे वंशज, मुळेवेद, लोकरंग, धम्मचर्चा. शशी थरूर, मी हिंदू का आहे, अंधाराचा युग. प्रफुल्ल पटेल, उडान. अटल बिहारी वाजपेयी, मेरी संसदीय यात्रा, मेरी इकेवान कविताएं, संकल्प काल, शक्ति से शांति, मृत्यू या हात, अमर बलिदान, कैदी कविराज की कुंडलिया, विचारबिंदू. आणि अरुणा ढेरे, पावसानंतरचन, स्त्री आणि संस्कृती, प्रकाशाचे गणे, महाद्वार, प्रेमातून प्रेमकडे, कविताच्या वाटेवर, प्रतिष्ठेचा प्रश्न, मन केले ग्वाही, उर्वशी, मैत्रेयी, वेगळी माती वेगाला वास, कालोख आणि जगरवे, सुनहरे पाणी, सुनकर आणि पाणी. दोन प्रतिनिधी खालील मजकूर दिलेला आहे.
मजकूर दिलेला आहे. 1. फुल प्रफुल्ल पटेल. 2. मेरी संसदीय यात्रा 4 खंड 51 कविताएं संकल्प काल शक्ति से शांति रिपोर्ट या हत्या अमर बलिदान कैदी कविराज की कुंडलिया विचार भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. 3. पावसानंतर सून स्त्री आणि संस्कृती प्रकाशाचे गाणे महाद्वार प्रेमातून प्रेम संरक्षित कवितेत वाटेवर प्रतिष्ठेचा प्रश्न मन केली उर्वशी मैत्रेयी शांती शांती वास कालो आणि पाणी सुंदर जग हे मंत्राक्षर अंधारातले दिवे अरुणा ढेरे. आणि 4. रिचकस मिस्टेकन आयडेंटिटी प्रिझन लाईन चॉकलेट केक रिलेशनशिप द हेइन शेंडो अ टाइम. Hey, Blue Almighty. You remember the name? 2. Hey, Blue Almighty. Hey, so is Johnny and Azal. You remember the name? 2. हँडबुक ऑफ फील्ड एक्सपेरिमेंटचं अभिजित बॅनर्जी. कदाचित दिगंत अजूनही दिवसेंदिवस अनुराधा पाटील. माय लाईफ माय यन बाबा रामदेव. द टाटाज गिरीश कुबेर. गांधीसाठी दिलीप कुलकर्णी. गोत्र रवींद्र शोभणे. गोलपीठा आंधळे नामसमूह खेळ या स्थानी रमत नाही देव ढसाळ. सातपाटील कुलवृत्तांत रंगनाथ पठारे. संघर्षयात्रा सत्याची ओएसिसच्या शोधात प्रवासवर्णन तेजाची पावले परिवर्तनासाठी धर्म फ्रान्सिस दिब्रिटो. फायर अँड फ्युरी अनिल काकोडकर. लेट मी से इट नाव राकेश मारिया. द हिट गर्ल आशा पारेख. द केस ऑफ लाईफ इमरान हाशमी. द ड्रामाटिक डिकेड द इंदिरा गांधी इयर्स द कोएलिशन इयर्स प्रणव मुखर्जी. ज्योतिपुंज साक्षीभाव एक्झाम वॉरियर्स नरेंद्र मोदी. अँड देन वनडे नसरुद्दीन शहा. पप्पा अश्रूचे नाते महासंग्राम हुतात्मा मीना देशपांडे. आणि वैदिक समाजवाद स्वामी अग्नितेपा. एक रमत नाही नामदेव ढसाळ. 2. सातपाटील कुलवृत्तांत रंगनाथारे. 3. संघर्षयात्रा सत्याची ओएसिसच्या शोधात प्रवासवर्णन तेज पावले परिवर्तनासाठी धर्म फ्रान्सिस दिब्रिटो. 4. फायर अँड फ्युरी डॉक्टर अनिल काकोडकर. 5. लेट मी से इट नाव राकेश मारिया. 6. द हिट गर्ल आशा पारेख. 7. द केस ऑफ लाईफ इमरान हाशमी. द ड्रामाटिक डिकेड द इंदिरा गांधी इयर्स द कोएलिशन इयर्स प्रणव मुखर्जी. ज्योतिपुंज साक्षीभाव एक्झाम वॉरियर्स नरेंद्र मोदी. अँड देन वनडे नसरुद्दीन शहा. पप्पा अश्रूचे नाते महासंग्राम हुतात्मा मीना देशपांडे. वैदिक समाजवाद स्वामी अग्निवेश. द फ्री व्हॉइस रवीश कुमार. बर्न शुगर अवनी दोषी.
इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया, अर्बनायझेशन इन इंडिया ईशर अहलुवालिया. देह वेचावा कारणी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील. फ्रॉम नरसिंहराव टू नरेंद्र मोदी स्वामीनाथन अय्यर. चांद हमसे बात करता है नूरुल हसनैन. एक थी रानी मृदुला सिन्हा. माय एन्काउंटर्स इन पार्लमेंट डॉक्टर भालचंद्र मुनगेकर. यशवंतराव देश महाराष्ट्राचा आशय डॉक्टर उल्हास उघाण. द रेस ऑफ माय लाईफ मिल्खा सिंग. तणस महेंद्र कदम. वाचा संपूर्ण इंद्रपनिषद सतीश रोजेची कासेकर. आणि आपकी बंटी 1 इंच मुस्कान महाभोज मन्नू भंडारी. टिप लेखकाचे नाव अर्धवट कापलेले आहे परंतु मन्नू भंडारी यांच्या या प्रसिद्ध रचना आहेत. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. 1. मी घर दिले त्रिशंकू मनु भंडारी. 2. कार्मेलिन सुनामी सायमन दामोदर मावेजो. 3. ज्योतिकोना आहुती नीलमणी फुकनह. 4. उन्हाळ्यात बांधलं सावली घर काव्यसंग्रह भाग्यश्री केसकर. 5. अंगारमळा शरद जोशी. 6. सत्र काल चिरदा त्वचा दाट काळा पाऊस बंद शुभ दरवाजा विस्तीर्ण सत्र वर्तमान क्षितिजावरची रात्र चल रे बोपले हंडाभर मोहरा आतंक 2 मित्र सासणे. 7. जंगलातील दूरचा प्रवास अनिल अवचट. वेध अंधेरनगरी छेद वाघ्या मुरळी कौडमारा अर्जुन वटकर. गर्द सरल तरल लाकूड कोरताना सय्यदभाई. दगडावरची पेरणी भाग्यश्री केसकर. मुक्या जंगलाची गर्जना मृणालिनी सावंत. उन्हाने बांधलं सावलीचं घर भाग्यश्री केसकर. उत्तुंग बखर अंतकाळाची अंताजीची बखर उदद्या नंदा खरे. 250 कहाणी मानवप्राणी नंदा खरे. पियूची वही बोपल्याचे बी नल दमयंती रान मनोफुले मिनू चेगत झाड आजोबा डॉक्टर संगीता बर्वे. जिंदगी 50 ते 50 भगवंत अनमोल. उजेडाचा गाव श्रुती कानिटकर. श्रीमती चरित्रम संधू गगन. पंजतीने अर्शिया सत्तार. महाभारत फॉर चिल्ड्रन अर्शिया सत्तार. मी तो येथे आहे राम मिश्रा. द बॅचलर डॅड तुषार कपूर. सेक्स अँड सुप्रीम कोर्ट सौरभ कृपाल. द बॅटल ऑफ रेझांगला कुलप्रीत यादव. हंडाभर चांदण्या दत्ता पाटील. ए लाइटअपेल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटेड 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स रस्किन बॉन्ड. ॲक्च्युअली आय मेड देम गुलजार. जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुल. वाडा चिरेबंदी मग तल्लकाठी मौनाराम होळी सोनाटा महेश एलकुंचवार. पत्रास कारण की अरविंद जगताप. पुनर्जन्म शांता शेळके. मेघदूत चारचौघी गोंदण धुळपाटी आनंदाचे झाड शांता शेळके. तराळ अंतराळ शंकरराव खरात. महत्वाची माहिती. 1. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना 1996 मध्ये झाली.
एक महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून 1996 ते 97 पासून स्थापित झाला. 2. यादीमध्ये पी.एल. देशपांडे 1996, लता मंगेशकर 1997, सचिन तेंडुलकर 2001 आणि रतन टाटा 2006 यासारख्या प्रतिष्ठित विजेत्यांचा समावेश आहे. आणि 3. 2021 साठी आशा भोसले आणि 2022 साठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा उल्लेख केला आहे. दोन्ही 2023 मध्ये सादर केले गेले आहेत. भाषांतर. चालू घडामोडी, पुरस्कार आणि सन्मान. पुरस्कार आणि सन्मान. 1. महाराष्ट्र प्रादेशिक. 2. भारत राष्ट्रीय. आणि 3. जागतिक. महाराष्ट्र पुरस्कार सन्मान. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. सुरुवात 1996 ते 97. वर्ष. पुरस्कार विजेता 1996 पु. ल. देशपांडे 1997, लता मंगेशकर 1999, विजय भाटकर 2001, सचिन तेंडुलकर 2002, प. भीमसेन जोशी 2003, डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग 2004, बाबा आमटे 2005, डॉक्टर रघुनाथ माशेलकर 2006, रतन टाटा 2007, रामराव पाटील 2008, नाना धर्माधिकारी आणि मंगेश पाडगावकर 2009, सुलोचना दिदी लाटकर 2010, डॉक्टर जयंत नारळीकर 2011, डॉक्टर अनिल काकोडकर 2015, बाबासाहेब पुरंदरे 2021, आशा भोसले सादर 2023, 2022, अप्पासाहेब धर्माधिकारी सादर 2023. दोन. जनस्थान पुरस्कार वसंत आबाजी डहाके 2019, मधु मंगेश कर्णिक 2021 आणि आशा बगे 2023 यांना हा द्विवार्षिक साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 3. विष्णुदास भावे पुरस्कार सन्मानित मान्यवर नाट्य व्यक्तिमत्वांमध्ये डॉक्टर मोहन आगाशे 2018, रोहिणी हट्टंगडी 2019, सतीश आळेकर 2022 आणि प्रशांत दामले 2023 यांचा समावेश आहे. आणि 4. प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार हा नाट्य पुरस्कार 2022 साठी सुहासिनी देशपांडे आणि 2023 साठी अशोक समेळ यांना प्रदान करण्यात आला. भाषांतर. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2019 उषा खन्ना 2020 उषा मंगेशकर 2021 प. हरप्रसाद चौरसिया आणि 2023 सुरेश वाडकर. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा जनस्थान पुरस्कार दर 2 वर्षांनी 2019 वसंत आबाजी डहाके 2021 मधु मंगेश कर्णिक आणि 2023 आशा बगे. ए. भा. नाट्य विद्या मंदिर समिती सांगलीचे विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार 2018 डॉक्टर मोहन आगाशे 2019 रोहिणी हट्टंगडी 2022 सतीश आळेकर आणि 2023 प्रशांत दामले. महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 2022 सुहासिनी देशपांडे 2023 अशोक समेळ. एक. राज्य सरकारचा सन्मान ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आणि विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार बाबा महाराज सातारकर आणि भरत सासणे यांसारख्या विजेत्यांची यादी करते. 2. सार्वजनिक सेवा पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्त्यांची यादी ज्यात सायरस पुनावाला 2021 आणि नरेंद्र मोदी 2023 यांचा समावेश आहे. आणि 3. सामाजिक आणि साहित्यिक मान्यता डॉक्टर तात्याराव लहाने आणि अभय आणि राणी बंग यांसारख्या राजर्षी शाहू पुरस्कार विजेत्यांचा तपशील तसेच साहित्य आणि कला क्षेत्रातील विविध गदिमा पुरस्कार. भाषांतर. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019 ते 20 बद्रीनाथ महाराज तनपुरे 2020 ते 21 बाबा महाराज सातारकर
2021 ते 22 श्री गोविंददेव गिरी आणि 2022 ते 23 महंत बाबूगावकर. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर राजर्षी शाहू पुरस्कार 1. 2020 डॉक्टर तात्याराव लहाने. 2. 2022 जनार्दन वाघमारे आणि 3. 2023 अभय बंग आणि राणी बंग. गदिमा प्रतिष्ठान 2023 पुरस्कार. गदिमा पुरस्कार लेखिका सानिया, गदिमा गृहिणी सखी सचिव पुरस्कार अपर्णा अभ्यंकर, गदिमा चैत्रबंद पुरस्कार वैभव जोशी आणि विद्या प्रज्ञा पुरस्कार स्वरदा गोखले गोडबोले. महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 1. 2020 सादर 2021 रंगनाथ पठारे. 2. 2021 सादर 2022 भरत सासणे आणि 3. 2022 सादर 2023 प्राध्यापक चंद्रकुमार नलगे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 सायरस पूनावाला. 2022 डॉक्टर टेसी थॉमस आणि 2023 नरेंद्र मोदी. एक साहित्य अकादमी पुरस्कार मराठीत 2023 चा पुरस्कार कृष्ण खोत यांना रिंगण या कादंबरीसाठी देण्यात आला. तर मागील विजेत्यांमध्ये प्रवीण बांदेकर 2022 आणि किरण गुरव 2021 यांचा समावेश आहे. 2. लोकमान्य टिळक पुरस्कार अलीकडील विजेत्यांमध्ये 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2022 मध्ये डॉक्टर टेसी थॉमस आणि 2021 मध्ये सायरस पूनावाला यांचा समावेश आहे. 3. पुणेभूषण पुरस्कार पुणे येथील हा सन्मान 2023 मध्ये डॉक्टर मोहन आगाशे, 2022 मध्ये नितीन देसाई आणि 2020 मध्ये बाबा कल्याणी यांना प्रदान करण्यात आला. आणि 4. चतुरंग जीवन गौरव पुरस्कार राजेंद्र आणि सुचेता धामणे, 2023 अप्पा परब, 2022 आणि प्रभाकर मांडे, 2021 यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. भाषांतर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणेचा लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 सायरस पूनावाला, 2022 डॉक्टर टेसी थॉमस आणि 2023 नरेंद्र मोदी. चतुरंग प्रतिष्ठान मुंबईचा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार जीवनगौरव 2021 प्रभाकर मांडे, 2022 बाळकृष्ण उर्फ अप्पा परब आणि 2023 राजेंद्र आणि सुचेता धामणे. पुण्यभूषण फाउंडेशन त्रिदल पुणेचा पुण्यभूषण पुरस्कार 2020 बाबा कल्याणी, 2022 नितीन देसाई आणि 2023 डॉक्टर मोहन आगाशे. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 1. 1957 पहिला लक्ष्मणशास्त्री जोशी वैदिक संस्कृतीचा विकास. 2. 2020 नंदा खरे उदय कादंबरी. 3. 2021 किरण गुरव बलूच्या अवस्थांतराची डायरी कविता संग्रह. 4. 2022 प्रवीण बांदेकर उजव्या सोंड्याच्या बाहुल्या कादंबरी आणि 5. 2023 कृष्ण खोत रिंगण कादंबरी. एक युवा पुरस्कार उल्लेखनीय विजेत्यांमध्ये प्रणव सखदेव 2021 त्यांच्या कादंबरीसाठी आणि विशाखा विश्वनाथ 2023 यांचा समावेश आहे. 2. बालसाहित्य पुरस्कार डॉक्टर संगीता बर्वे 2022 आणि एकनाथ आव्हाड 2023 सारख्या लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. आणि 3. साहित्यिक प्रकार विजेत्या कलाकृतींमध्ये कादंबऱ्या कविता संग्रह आणि बालकथांसह विविध शैलींचा समावेश आहे. भाषांतर नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान साहित्य अकादमी मराठी भाषा युवा पुरस्कार वर्ष लेखक साहित्यिक कार्य 2021 प्रणव सखदेव काळेकर्डे स्ट्रोक्स कादंबरी 2022 पवन नालट मी संदर्भ पोखरतोय काव्यसंग्रह 2023 विशाखा विश्वनाथ स्वतःविरुद्ध उभा करताना साहित्य अकादमी मराठी भाषा बालसाहित्य पुरस्कार वर्ष लेखक साहित्यिक कार्य 2020 आबा महाजन अबाची गोष्ट 2021 संजय वाघ जोकर बांधला किंगमेकर कादंबरी
2022 डॉक्टर संगीता बर्वे. पीयूची वाही. 2023 एकनाथ आव्हाड. छंद देई आनंद युवा कविता संग्रह. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूक एक पुरस्कार डिझाईन. पदकाचा आकार पिंपळाच्या पानाच्या आकाराचा आहे ज्यावर सूर्याची प्रतिमा आहे आणि देवनागरी लिपीत भारतरत्न हे शब्द लिहिलेले आहेत. तर उलट बाजूस राज्यचिन्ह आणि सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे. 2 उल्लेखनीय पुरस्कार विजेते. उल्लेख केलेल्या प्रमुख पुरस्कार विजेत्यांमध्ये लाल बहादूर शास्त्री पहिले मरणोत्तर, इंदिरा गांधी पहिल्या महिला आणि सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण प्राप्तकर्ता यांचा समावेश आहे. आणि 3 ऐतिहासिक तथ्ये. आजपर्यंत 48 व्यक्तींना हा सन्मान मिळाला आहे, ज्यात 2 गैर भारतीय खान अब्दुल गफ्फार खान आणि नेल्सन मंडेला यांचा समावेश आहे आणि प्राप्तकर्त्यांना भारतीय प्राधान्यक्रमात 7वे स्थान आहे. भाषांतर. भारत पुरस्कार सन्मान. भारतरत्न सन्मान. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान 1954 मध्ये सुरू करण्यात आला. एका पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा आहे ज्याच्या खाली भारतरत्न असे लिहिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय चिन्ह सिंह राजधानी आहे ज्याच्या खाली सत्यमेव जयते असे राष्ट्रीय बोधवाक्य आहे. यासाठी देवनागरी लिपी वापरली जाते. आतापर्यंत एकूण 48 जणांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यापैकी 14 जणांना मरणोत्तर हा सन्मान देण्यात आला. श्री लाल बहादूर शास्त्री 1966 हे भारतरत्नचे पहिले मरणोत्तर प्राप्तकर्ते होते. भारतरत्ने सन्मानित होणारे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू 1955 होते. भारतरत्नाने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला श्रीमती इंदिरा गांधी 1971 होत्या. श्री सचिन तेंडुलकर 2014 हे भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू आणि तो मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती म्हणून उल्लेख करायला हवे. 1992 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आले. तथापि त्यांच्या मृत्यूबाबत कोणतेही स्पष्ट पुरावे नसल्याने त्यांच्या कुटुंबाने मरणोत्तर पुरस्कार स्वीकारला नाही आणि या सन्मानाची घोषणा मागे घेण्यात आली. या सन्मानाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले. आतापर्यंत हा सन्मान 2 बिगर भारतीयांना देण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचे खान अब्दुल गफ्फार खान 1987 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी आणि दक्षिण आफ्रिकेचे डॉक्टर नेल्सन मंडेला 1990 यांचा समावेश आहे. भारतरत्न सन्मान सामान्यतः प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींकडून प्रदान केला जातो. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला प्राधान्यक्रमात 7व्या क्रमांकावर स्थान मिळते. हा सन्मान दरवर्षी जाहीर केला जातोच असे नाही. भारतरत्न सन्मान मिळालेल्या मान्यवरांची यादी. एक तक्त्यामध्ये असे नमूद केले आहे की तिन्ही व्यक्तींना पहिल्या वर्षी 1954 मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2 सूचीबद्ध प्राप्तकर्ते सी. राजगोपालाचारी, डॉक्टर एस. राधाकृष्णन आणि डॉक्टर सी. व्ही. रमण आहेत. आणि 3 हे व्यक्ती अनुक्रमे राजकारण, तत्वज्ञान, शिक्षण आणि विज्ञान या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवतात. भाषांतर. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित मान्यवर. नाही. नाव. वर्ष. 1 श्री सी. राजगोपालाचारी 1954. 2 डॉक्टर एस. राधाकृष्णन 1954. 3 डॉक्टर सी. व्ही. रमन 1954. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. आणि 3 प्राप्तकर्त्यांमध्ये मदर तेरेसा, नेल्सन मंडेला आणि सचिन तेंडुलकर सारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. भाषांतर. 1 4 डॉक्टर भगवान दास 1955. 2 5 डॉक्टर एम. विश्वेश्वरय्या 1955. 3 6 पंडित जवाहरलाल नेहरू 1955. 4 7 पंडित गोविंद बल्लभ पंत 1957. 5 8 डॉक्टर दोंडो केशव कर्वे 1958. 6 9 डॉक्टर बी. सी. रॉय 1961. 7 10 श्री पी. डी. टंडन 1961. 11 डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1962.
12 डॉक्टर झाकीर हुसेन 1963 13 डॉक्टर पी व्ही केन 1963 14 श्री लाल बहादूर शास्त्री मरणोत्तर 1966 15 श्रीमती इंदिरा गांधी 1971 16 श्री व्ही व्ही गिरी 1975 17 श्री के कामराज मरणोत्तर 1976 18 मदर तेरेसा 1980 19 आचार्य विनोबा भावे मरणोत्तर 1983 20 खान अब्दुल गफार खान 1987 21 श्री एम जी रामचंद्रन मरणोत्तर 1988 22 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मरणोत्तर 1990 23 डॉक्टर नेल्सन मंडेला 1990 24 श्री राजीव गांधी मरणोत्तर 1991 25 सरदार वल्लभभाई पटेल मरणोत्तर 1991 26 श्री मोरारजी देसाई 1991 27 मौलाना अबुल कलाम आझाद मरणोत्तर 1992 28 श्री जे आर डी टाटा 1992 29 श्री सत्यजित रे 1992 30 श्री गुलजारीलाल नंदा 1997 31 श्रीमती अरुणा असफ अली मरणोत्तर 1997 32 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम 1997 33 श्रीमती एम एस सुब्बुलक्ष्मी 1998 34 श्री सी सुब्रमण्यम 1998 35 श्री जयप्रकाश नारायण मरणोत्तर 1999 36 प्राध्यापक अमर्त्य कुमार सेन 1999 37 लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई मरणोत्तर 1999 38 पंडित रविशंकर 1999 39 सुश्री लता मंगेशकर 2001 40 उस्ताद बिस्मिल्ला खान 2001 41 पंडित भीमसेन जोशी 2009 42 डॉक्टर सी एन आर राव 2014 43 श्री सचिन तेंडुलकर 2014 44 पंडित मदन मोहन मालविया मरणोत्तर 2015 45 श्री अटल बिहारी वाजपेयी 2015 46 श्री प्रणव मुखर्जी 2019 आणि 47 श्री भूपेन हजारिका मरणोत्तर 2019 एक नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून ओळखले जाते. 2 या नोंदीशी संबंधित वर्ष 2019 आहे, ज्या वर्षी त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. 3 दस्तऐवजात भारतातील आणखी एक उच्च दर्जाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषणचा उल्लेख आहे. आणि 4 मजकुरात उल्लेख केलेल्या परमवीर चक्र सारख्या लष्करी शौर्य पुरस्कारांशी संबंधित रायफलमनचा संदर्भ आहे. भाषांतर 1 प्रकाशने 2 नोबल मेगा पूर्ण सामान्य ज्ञान 3 48 श्री नानाजी देशमुख मरणोत्तर 4 2019 5 रायफलमन संजय कुमार यांना पुरस्कारित करण्यात आले परमवीर चक्र आणि 6 पद्मविभूषण. एआय प्रतिसादम एक नागरी पुरस्कार पद्म पुरस्कारांची यादी ज्येष्ठतेच्या उतरत्या क्रमाने पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री दिली आहे. हे सर्व 1954 मध्ये अपवादात्मक सेवेला मान्यता देण्यासाठी स्थापित केले गेले होते. 2 लष्करी सन्मान शत्रूचा सामना करताना शौर्यासाठी देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्कारांची माहिती, ज्यात परमवीर चक्र सर्वोच्च लष्करी सन्मान महावीर चक्र आणि वीर चक्र यांचा समावेश आहे.
आणि 3 परमवीर चक्र पीव्हीसी हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान म्हणून ओळखला जातो, जो सावित्री खानोलकर यांनी डिझाईन केला आहे, ज्याचे आजपर्यंत एकूण 21 प्राप्तकर्ते आहेत. पहिला 1947 मध्ये मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाला होता. भाषांतर. पद्मविभूषण पुरस्कार. भारतरत्न नंतर हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान 1954 मध्ये सुरू झाला. सर्व पद्म पुरस्कार सन्मान सामान्यतः प्रजासत्ताक दिनी भारताचे राष्ट्रपती प्रदान करतात. 2023 मध्ये हा सन्मान एकूण 6 जणांना देण्यात आला. यामध्ये झाकीर हुसेन, महाराष्ट्र, बाळकृष्ण दोशी, मरणोत्तर, गुजरात, एस.एम. कृष्णा, कर्नाटक, दिलीप महालानबीस, मरणोत्तर, पश्चिम बंगाल, श्रीनिवास वरधन, USA आणि मुलायम सिंह यादव, मरणोत्तर, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान 1954 मध्ये सुरू झाला. 2023 मध्ये एकूण 9 जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कुमार मंगलम बिर्ला, महाराष्ट्र, दीपक धर, महाराष्ट्र, सुमन कल्याणपूर, महाराष्ट्र, एस.एल. भैरप्पा, कर्नाटक, वाणी जयराम, तामिळनाडू, स्वामी चिन्ना जयर, तामिळनाडू, कपिल कपूर, दिल्ली, सुधा मूर्ती, कर्नाटक, कमलांग, कर्नाटक, डी. पद्मश्री पुरस्कार हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हे सन्मान 1954 मध्ये सुरू झाले. 2023 मध्ये एकूण 91 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात भिकू रामजी इदाते, राकेश राधेश्याम झुनझुनवाला, मरणोत्तर, परशुराम कोमाजी खुणे, प्रभाकर भानुदास मांडे, गजानन जगन्नाथ माने, रमेश पतंगे, रवीना टंडन, कुमी नरीमन वाडिया आदींचा समावेश आहे. शौर्य पदके. शत्रूशी लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल. परमवीर चक्र पीव्हीसी, महावीर चक्र MVC, वीरचक्र वृ क. युद्धभूमी व्यतिरिक्त इतर ठिकाणी दाखवलेल्या शौर्यासाठी. अशोक चक्र AC, कीर्तिचक्र KC, शौर्य चक्र वरिष्ठ क. परमवीर चक्र PVC. परमवीर चक्र हे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे. हे पदक सावित्री खानोलकर, मूळ नाव इवा यवोन लिंडा यांनी डिझाईन केले होते. या पदकावर देवनागरी आणि इंग्रजी लिपीत परमवीर चक्र हे शब्द कोरलेले आहेत. हे पदक जमीन, हवाई आणि समुद्र यासारख्या क्षेत्रात युद्धात शौर्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकारी, सैनिक किंवा कर्मचाऱ्यांना दिले जाते. आतापर्यंत 21 जणांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. परमवीर चक्राचे पहिले प्राप्तकर्ता मेजर सोमनाथ शर्मा 1947 आहेत. त्यानंतर 1999 च्या कारगिल युद्धातील शौर्याबद्दल सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांना हे पदक देण्यात आले. एक महावीर चक्र आणि वीर चक्र. शत्रूच्या उपस्थितीत उल्लेखनीय शौर्य दाखविल्याबद्दल लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचा युद्धकालीन लष्करी सन्मान दिला. एक रायफलमन संजय कुमार आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासह 3 व्यक्तींना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. 2 परमवीर चक्र प्राप्तकर्त्यांमध्ये सर्वाधिक पुरस्कार विजेते हे लष्करातील बुदल आहेत. आणि 3 2024 पर्यंत एकूण 21 जणांना हे पदक मिळाले आहे. एक युद्धकालीन शौर्य पुरस्कार. या मजकुरात महावीर चक्र,
दुसरे सर्वोच्च आणि वीरचक्र तिसरे सर्वोच्च यांचे वर्णन केले आहे, ज्यामध्ये 1947 मध्ये त्यांचे पहिले प्राप्तकर्ते आणि अलीकडच्या 2021 मध्ये कर्नल संतोष बाबू सारख्या मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख आहे. 2. शांतताकालीन शौर्य पुरस्कार. यात अशोक चक्र, सर्वोच्च, कीर्ती चक्र, दुसरे सर्वोच्च आणि शौर्य चक्र, तिसरे सर्वोच्च यांचा तपशील आहे, जे युद्धभूमीपासून दूर धैर्य किंवा आत्मत्यागासाठी दिले जातात. 3. ऐतिहासिक संदर्भ. 2024 पर्यंत 21 व्यक्तींना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले आहे, त्यापैकी बहुतेक प्राप्तकर्ते भारतीय सैन्यातील आहेत. आणि 4. अलीकडेच सन्मानित. 2021 आणि 2023 मध्ये सैन्य आणि पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्यासाठी पुरस्कार विजेते म्हणून सूचीबद्ध केले आहे, त्यापैकी अनेकांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. भाषांतर. महावीर चक्र MVC. महावीर चक्र हा भारताचा दुसरा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. शत्रूच्या उपस्थितीत उल्लेखनीय शौर्य दाखविणाऱ्या लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकारी, सैनिक किंवा कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पहिले प्राप्तकर्ता लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय 1947 होते. 2021 मध्ये कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. वीरचक्र BRC. वीरचक्र हा भारताचा तिसरा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. शत्रूच्या उपस्थितीत शौर्य दाखविणाऱ्या कृत्यांसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकारी, सैनिक किंवा कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. पहिला प्राप्तकर्ता सुभेदार नाडिकेरियांडा 1947 होता. 2021 मध्ये वीरचक्र 5 व्यक्तींना देण्यात आले. नायब सुभेदार नुदुराम सोरेन मरणोत्तर, हवालदार के. पलानी मरणोत्तर, नाईक दीपक सिंग मरणोत्तर, शिपाई गुरतेज सिंग मरणोत्तर आणि हवालदार तेजिंदर सिंग. अशोक चक्र AC. अशोक चक्र हा सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मान आहे, जो युद्धभूमीपासून दूर शौर्य, धाडसी कृती किंवा आत्मत्यागासाठी दिला जातो. 1952 मध्ये नरबहादूर थापा, बचित्तर सिंग आणि सुहास बिस्वास यांना हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. 2018 मध्ये ते मरणोत्तर ज्योती प्रकाश निराला, वायुसेना यांना प्रदान करण्यात आले. 15 ऑगस्ट 2019 रोजी लान्स नाईक नजीर अहमद वाणी यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कीर्तीचक्र KC. कीर्तीचक्र हा शांतता काळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. पहिला प्राप्तकर्ता उलरिच अँथनी डी क्रूझ 1947 होता. 2023 मध्ये मेजर शुभांग डोगरा, नाईक जितेंद्र सिंग राजपूत, SG कॉन्स्टेबल रोहित कुमार मरणोत्तर, सब इन्स्पेक्टर दीपक भारद्वाज मरणोत्तर आणि इतरांना हा पुरस्कार मिळाला. शौर्यचक्र वरिष्ठ क. शौर्यचक्र हा शांतता काळातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. 2023 मध्ये मेजर आदित्य भदौरिया, कॅप्टन अर्जुन कुमार, कॅप्टन युद्धवीर सिंग, कॅप्टन राकेश TR, नाईक जसबीर सिंग मरणोत्तर, SPO कॉन्स्टेबल मुदासिर अहमद शेख मरणोत्तर आणि इतरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक पुरस्कार विजेत्यांमध्ये भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे सदस्य समाविष्ट आहेत. 2. मेजर विकास भांबू आणि मेजर मुस्तफा बोहरा यांच्यासह अनेक सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आले, मजकुरात मरणोत्तर म्हणून दर्शविलेले. आणि 3. यादीमध्ये ग्रुप कॅप्टन, स्क्वॉड्रन लीडर, मेजर आणि कॉन्स्टेबल अशा विशिष्ट पदांची ओळख पटवण्यात आली आहे. भाषांतर. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. विकास चौधरी, ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर, फ्लाइट लेफ्टनंट तेजपाल, स्क्वॉड्रन लीडर संदीप कुमार झांझारिया, CPL आनंद सिंग, LIC सुनील कुमार, सहाय्यक कमांडंट सत्येंद्र सिंग, डेप्युटी कमांडंट विक्की कुमार पांडे, कॉन्स्टेबल विजय ओराव, मेजर विजय वर्मा, मेजर विकास भांबू मरणोत्तर, मेजर मुस्तफा बोहरा मरणोत्तर, मेजर सचिन नेगी, मेजर राजेंद्र प्रसाद जाट, मेजर रवींद्र सिंग रावत, विवेक सिंग तोमर मरणोत्तर, मेजर सचिन नेगी मरणोत्तर, जम्मू काश्मीर पोलीस सैफुल्ला कादरी मरणोत्तर, मुकेश कुमार गामित यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. एक. दादासाहेब फाळके पुरस्कार.
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाची ओळख, देविका राणी पहिली, आशा पारेख 52वी, वहिदा रहमान 53वी यांचा समावेश आहे. 2. ज्ञानपीठ पुरस्कार, भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, 1965 मध्ये स्थापित, व्ही.एस. सारख्या एक. दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतातील सर्वोच्च चित्रपट सन्मान म्हणून 1969 मध्ये स्थापित, आशा पारेख 2020 आणि वहिदा रहमान 2021 यांच्यासह अलीकडील प्राप्तकर्त्यांसह देविका राणी 1969 यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला. 2. ज्ञानपीठ पुरस्कार, भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार, अंदाजे 1965, विविध भारतीय भाषांमध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी जी. शंकर कुरूप, व्ही.एस. खांडेकर आणि दामोदर मौजो यांच्यासारख्या विजेत्यांची यादी. 3. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासासाठी प्रदान करण्यात आले. अलीकडील 2023च्या विजेत्यांमध्ये अली अबू अव्वाद आणि डॅनियल बॅरेनबोईम यांचा समावेश आहे. आणि 4. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्टतेला मान्यता देते, ज्यामध्ये सुधा मूर्ती 2020 आणि डॉ. रणदीप गुलेरिया 2021 यांचा समावेश आहे. भाषांतर. दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकार. 1. सुरुवात 1969, प्रथम सादरीकरण 1970, क्षेत्र चित्रपट या क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार. 2. 1969, पहिली, देविका राणी. 3. 2020, 52वा, आशा पारेख. आणि 4. 2021, 53वे, वहिदा रहमान. ज्ञानपीठ पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठ. 1. सुरुवात 1965, क्षेत्र साहित्य या क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार. 2. 1965, जी. शंकरा कुरूप, मल्याळम, ओडाकुझल. 3. 1974, व्ही.एस. खांडेकर, मराठी, येयाती. 4. 1987, व्ही. शिरवाडकर, मराठी, एकूण योगदान. 5. 2003, विंदा करंदीकर, मराठी, अष्टदर्शने. 6. 2006, रवींद्र केळेकर, कोकणी, एकूण योगदान. 7. 2018, अमिताभ घोष, इंग्रजी, एकूण योगदान. 8. 2019, अक्कितम अच्युथन नंबूथिरी, मल्याळम, एकूणच साहित्यिक कार्य. 9. 2020, नीलमणी फुकन, आसामी, एकूणच साहित्यकृती. आणि 10. 2021, दामोदर मौजो, कोंकणी, एकूणच साहित्यकृती. शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार. 1. सुरुवात 1986, संघटना इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, क्षेत्र आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकास. 2. 2022, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया. आणि 3. 2023, अली अबू अव्वाद, पॅलेस्टाईन आणि डॅनियल बेरेनबोईम, अर्जेंटिना. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, LBSIM, दिल्ली. 1. सुरुवात 1999, क्षेत्र सार्वजनिक सेवा, सामाजिक कार्य आणि व्यवस्थापन. 2. 2020, सुधा मूर्ती. 3. 2021, डॉ. रणदीप गुलेरिया. आणि 4. 2022, डॉ. बकुल धोलकिया. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. आणि 3. कलात्मक आणि सांस्कृतिक पुरस्कार, विविध कलांसाठी मध्य प्रदेश सरकारकडून कालिदास सन्मान आणि रचनात्मक सामाजिक कार्यासाठी जमनालाल बजाज पुरस्काराची माहिती. भाषांतर. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार. 1. सुरुवात 1992, एक. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, सांप्रदायिक सद्भावना आणि शांतता वाढविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1992 मध्ये स्थापित केलेला 2023 चा प्राप्तकर्ता राजस्थानमधील बनस्थली विद्यापीठ आहे.
2. गांधी शांतता पुरस्कार अहिंसेद्वारे सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी भारत सरकारने 1995 मध्ये सुरू केले. अलीकडच्या काळात शेख मुजीबुर रहमान 2020 आणि गीता प्रेस गोरखपूर 2021 हे उल्लेखनीय विजेते आहेत. आणि 3. सरस्वती सन्मान 1991 मध्ये के बिर्ला फाउंडेशनने उत्कृष्ट साहित्यिक कार्यासाठी स्थापित केले. अलीकडच्या काळात पुरस्कार विजेत्यांमध्ये रामदश मिश्रा 2021 मै तो यहान हुआ साठी आणि शिवशंकरी 2022 त्यांच्या सूर्यवंशम या संस्मरणासाठी समाविष्ट आहेत. भाषांतर नोबल पब्लिकेशन्स नोबल मेगा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार 1. सुरुवात 1992. 2. संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 3. क्षेत्र राष्ट्रीय एकता सांप्रदायिक सलोखा आणि शांततेच्या दिशेने काम करण्यासाठी. आणि 4. 2023 बनस्थली विद्यापीठ राजस्थान. भारत सरकारचा गांधी शांतता पुरस्कार 1. सुरुवात 1995. 2. क्षेत्र अहिंसा आणि गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी. 3. 2020 बंगबंधू शेख मुजीबुर रहमान बांगलादेशचे संस्थापक. आणि 4. 2021 गीता प्रेस गोरखपूर उत्तर प्रदेश. के बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती सन्मान 1. सुरुवात 1991. 2. क्षेत्र साहित्य. 3. संघटना के बिर्ला फाउंडेशन. 4. 1991 हरवंश राय बच्चन 4 खंडात आत्मचरित्र. 5. 2021 रामदर्श मिश्रा मै तो यहाँ हुआ कविता संग्रह. आणि 6. 2022 शिवशंकरी सूर्यवंश आत्मचरित्र. एक व्यास सन्मान के बिर्ला फाउंडेशन साहित्यासाठी 1991 मध्ये स्थापित उल्लेखनीय विजेत्यांमध्ये डॉक्टर रामविलास शर्मा 1991 पागलखानासाठी ज्ञान चतुर्वेदी 2022 आणि पुष्पा भारती 2023 यांचा समावेश आहे. 2. राष्ट्रीय कालिदास सन्मान मध्य प्रदेश सरकार 1980 ते 81 मध्ये कलांसाठी स्थापित 2021 च्या प्राप्तकर्त्यांमध्ये राजीव वर्मा नाट्य आणि पंडित व्यंकटेश कुमार संगीत यांचा समावेश आहे. 3. तानसेन सन्मान 2020 मध्य प्रदेश सरकारकडून संतूर वादक सतीश व्यास यांना प्रदान करण्यात आला. आणि 4. जमनालाल बजाज पुरस्कार 2023 रचनात्मक कार्य आणि ग्रामीण विकासाला मान्यता विजेत्यांमध्ये डॉक्टर रेगी जॉर्ज आणि डॉक्टर ललिता रेगी तामिळनाडू आणि डॉक्टर रामलक्ष्मी दत्ता पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. भाषांतर के बिर्ला फाउंडेशनचा व्यास सन्मान 1. सुरुवात 1991 क्षेत्र साहित्य संस्था के बिर्ला फाउंडेशन. 2. 1991 डॉक्टर रामविलास शर्मा भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी. 3. 2021 असगर वजाहत महाबली प्ले. 4. 2022 ज्ञान चतुर्वेदी पागलखाना. आणि 5. 2023 पुष्पा भारती. मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय कालिदास सन्मान 1. सुरुवात 1980 ते 81 क्षेत्र कला नृत्य नाटक संगीत. 2. 2020 डॉक्टर कनुप्रिया व्हिज्युअल आर्टसाठी. 3. 2020 संगीता कलानिधी आणि अरुणा साईराम भारतीय संगीत. 4. 2021 राजीव वर्मा रंगभूमीसाठी. आणि 5. 2021 पंडित व्यंकटेश कुमार गायक. मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान 2020 सतीश व्यास संतूर वादक यांनी स्वीकारले. जमनालाल बजाज पुरस्कार 2023 1. गांधीवादी विचारांवर आधारित जमनालाल बजाज फाउंडेशनने 1978 मध्ये स्थापना केली. 2. विधायक कार्य डॉक्टर रेजी जॉर्ज आणि डॉक्टर ललिता रेगी तामिळनाडू. आणि 3. ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉक्टर रामलक्ष्मी दत्ता पश्चिम बंगाल. आणि 3. फाउंडेशनची पार्श्वभूमी गांधीवादी मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1978 मध्ये फाउंडेशनच्या स्थापनेपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. भाषांतर जमनालाल बजाज पुरस्कार 2023
जमनालाल बजाज फाउंडेशनची स्थापना 1978 मध्ये गांधीवादी विचारसरणीवर आधारित झाली. हे पुरस्कार या फाउंडेशनच्या माध्यमातून दिले जातात. श्रेणी. पुरस्कार विजेते. रचनात्मक कार्य. डॉक्टर रेजी जॉर्ज आणि डॉक्टर ललिता रेगी, तामिळनाडू. ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर. डॉक्टर रामलक्ष्मी दत्त, पश्चिम बंगाल. एक मजकुरात महिला आणि बाल विकास कार्यासाठी जानकी देवी बजाज पुरस्काराची यादी आहे. 2. त्यात बिहारमधील सुधा वर्गीस यांचा प्राप्तकर्ता म्हणून उल्लेख आहे. 3. बांगलादेशातील राहानब कुमार यांना देण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कार्य पुरस्कारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आणि 4. पृष्ठाच्या शीर्षकावरून असे दिसून येते की ते नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान नावाच्या प्रकाशनातून आहे. भाषांतर. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. श्रेणी. पुरस्कार. प्राप्तकर्ता. महिला आणि बाल विकास कार्य, जानकी देवी बजाज पुरस्कार. सुधा वर्गीस, बिहार. आंतरराष्ट्रीय कार्य पुरस्कार. राहानब कुमार, बांगलादेश. प्रशिक्षक, द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार. खेळ, राष्ट्रीय. आणि 3. द्रोणाचार्य पुरस्कार 2023 क्रीडा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेला मान्यता देतो. ललित कुमार, कुस्ती आणि आर.बी. रमेश, बुद्धिबळ सारख्या प्रशिक्षकांना खेळाडूंच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करतो. भाषांतर. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. पूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे. सुरुवात 1991 ते 92. नाव बदलले 2021. मैदान. खेळ. महत्त्व. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून क्रीडा कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार. वर्ष. पुरस्कार विजेता. खेळ. 1991 ते 92. विश्वनाथन आनंद. बुद्धिबळ. 2022. अचंता शरद कमल. टेबल टेनिस. 2023. चिराग चंद्रशेखर शेट्टी. बॅडमिंटन. 2023. रंकीरेड्डी सात्विक साईराज. बॅडमिंटन. अर्जुन पुरस्कार 2023. सुरुवात 1961. मैदान. खेळ. महत्त्व. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंना दिले जाणारे पुरस्कार. खेळाडू. खेळ. खेळाडू. खेळ. श्रीशंकर एम. ॲथलेटिक्स. पारुल चौधरी. ॲथलेटिक्स. आर. वैशाली. बुद्धिबळ. मोहम्मद शमी. क्रिकेट. अनुष अग्रवाल. घोडेस्वार. दीक्षा डागर. गोल्फ. पवन कुमार. कबड्डी. रितू नेगी. कबड्डी. नसरीन. खो खो. पिंकी सिंग. लॉन बाउल्स. ईशा सिंग. शूटिंग. ऐहिका मुखर्जी. टेबल टेनिस. सुनील कुमार. कुस्ती. अंतिम पंघल. कुस्ती. शीतल देवी. पॅरा तिरंदाजी. प्राची यादव. पॅरा कॅनोइंग. ओजस प्रवीण देवतळे. धनुर्विद्या. अदिती गोपीचंद स्वामी. धनुर्विद्या. मोहम्मद हुसामुद्दीन. बॉक्सिंग. कृष्ण बहादूर पाठक. हॉकी. पोखरंबम सुशीला चानू. हॉकी. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर. शूटिंग. हरिंदर पाल सिंग संधू. स्क्वॅश. नावरेम रोशिबिना देवी. वुशू. इल्लुरी अजय कुमार रेड्डी. अंध क्रिकेट. दिव्याकृती सिंग. घोडेस्वार ड्रेसेज. द्रोणाचार्य पुरस्कार 2023. सुरुवात 1985. मैदान. खेळ. महत्त्व. उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. प्रशिक्षक. खेळ. प्रशिक्षक. खेळ. ललित कुमार. कुस्ती. आर.बी. रमेश. बुद्धिबळ. महावीर प्रसाद सैनी. पॅरा ॲथलेटिक्स. शिवेंद्र सिंग. हॉकी. गणेश प्रभाकर देवरुखकर.
मल्लखांब. एक नोबेल पुरस्काराची मूलतत्वे. अल्फ्रेड नोबेल यांनी स्थापन केलेले हे पुरस्कार 1901 पासून साहित्य, शांती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्रात दिले जात आहेत. 1969 मध्ये अर्थशास्त्राची भर पडली. 2. भारतीय नोबेल पारितोषिक विजेते. उल्लेखनीय विजेत्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर, पहिले भारतीय प्राप्तकर्ता, 1913. साहित्य सी.व्ही. रमण, भौतिकशास्त्र मदर तेरेसा, शांतता आणि अमर्त्य सेन, अर्थशास्त्र यांचा समावेश आहे. 3. क्रीडा पुरस्कार. 2023 या दस्तऐवजात द्रोणाचार्य पुरस्कारासाठी जसकीरत सिंग ग्रेवाल, गोल्फ सारख्या प्रशिक्षकांची आणि ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी कविता सेल्वराज, कबड्डी सारख्या खेळाडूंची यादी आहे. आणि 4. विक्रमधारक. मलाला युसुफझाई ही सर्वात तरुण नोबेल पुरस्कार विजेती म्हणून ओळखली जाते. तिला 2014 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी शांतता पुरस्कार मिळाला. भाषांतर. जग, पुरस्कार, सन्मान. नोबेल पारितोषिक. नोबेल पारितोषिक हे जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. स्वीडिश शास्त्रज्ञ सर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रातील तरतुदींनुसार त्यांनी 1901 मध्ये साहित्य, शांती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या 5 विषयांसाठी सुरुवात केली. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1969 मध्ये सुरू झाला. दरवर्षी डिसेंबर 10 रोजी पुरस्कारांसाठी निवडलेल्यांना नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. नोबेल पारितोषिकाचे भारतीय विजेते. वर्ष. प्राप्तकर्ता. विषय आणि तपशील. 1913. रवींद्रनाथ टागोर. साहित्य गीतांजली या काव्यसंग्रहासाठी. 1930. डॉक्टर सी.व्ही. रमण. भौतिकशास्त्र रमण प्रभावाच्या शोधाबद्दल. 1968. डॉक्टर हर गोविंद खुराणा. औषध कृत्रिम जनुकावरील संशोधनासाठी. 1979. मदर तेरेसा. शांती, अनाथ, दुर्बल आणि मानवतेच्या सेवेसाठी. 1983. डॉक्टर एस. चंद्रशेखर. भौतिकशास्त्र चंद्रशेखर मर्यादेवरील संशोधनासाठी. 1998. डॉक्टर अमर्त्य सेन. अर्थशास्त्र कल्याणकारी अर्थशास्त्रातील संशोधनासाठी. 2001. व्ही.एस. नायपॉल. साहित्य त्यांच्या एकूण साहित्यिक कार्यासाठी. 2009. डॉक्टर वेंकटरामन रामकृष्णन. रसायनशास्त्र रायबोसोमवरील संशोधनासाठी. 2014. डॉक्टर कैलाश सत्यार्थी. शांतता बालकल्याणासाठी. 2019. अभिजित बॅनर्जी. अर्थशास्त्र. नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय विजेते रवींद्रनाथ टागोर. 1913. विषय साहित्य. नोबेल पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती मलाला युसुफझाई. 2014. पाकिस्तान. विषय शांतता. वयाच्या 17व्या वर्षी. द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2023. प्रशिक्षक. खेळ. प्रशिक्षक. खेळ. जसकीरत सिंग ग्रेवाल. गोल्फ. भास्करन ई. कबड्डी. जयंत कुमार पुष्शीलाल. टेबल टेनिस. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023. सुरुवात 2002. मैदान क्रीडा. क्रीडा क्षेत्रातील असाधारण कामगिरीसाठी दिला जाणारा हा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार आहे. खेळाडू. खेळ. खेळाडू. खेळ. मंजुषा कन्वर. बॅडमिंटन. विनीत कुमार शर्मा. हॉकी. कविता सेल्वराज. कबड्डी. दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या यादीत सर्वाधिक अमेरिकन नागरिक आहेत. 3. नोबेल शांतता पुरस्कार वगळता इतर सर्व नोबेल पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे दिले जातात. नोबेल शांतता पुरस्कार ओस्लो, नॉर्वे येथे
दोन नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या यादीत सर्वाधिक अमेरिकन नागरिक आहेत. 3 नोबेल शांतता पुरस्कार वगळता इतर सर्व नोबेल तीन 1957 मध्ये स्थापन झालेला आणि आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक नेतृत्व यासारख्या क्षेत्रातील सेवेसाठी व्यक्तींना सन्मानित करतो. आणि 4 रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती 3 वेळा 1917, 1944, 1963 नोबेल शांतता पुरस्कार जिंकल्याबद्दल प्रसिद्ध आहे. भाषांतर नोबेल मेगा व्यापक सामान्य ज्ञान. 1 नोबेल पारितोषिक मिळवणारे सर्वात वयस्कर व्यक्ती जॉन बी. गुडेनफ USA आहेत, ज्यांना 2019 मध्ये 97व्या वर्षी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. 2 नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या यादीत सर्वाधिक अमेरिकन नागरिक आहेत. 3 शांतता पुरस्कार वगळता सर्व नोबेल पारितोषिके स्टॉकहोम, स्वीडन येथे दिली जातात. शांतता पुरस्कार ओस्लो, नॉर्वे येथे दिला जातो. आणि 4 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसला 3 वेळा 1917, 1944, 1963 शांतता पुरस्कार मिळाला आहे, तर संयुक्त राष्ट्रांच्या UNHCRला मानवतावादी निर्वासित कार्यासाठी 2दा 1954, 1981 शांतता पुरस्कार मिळाला आहे. 2023 चे नोबेल पारितोषिक विजेते. फील्ड, वर्ष, पुरस्कार विजेता, व्यक्ती, संस्था. शांतता 2023 नरगेस मोहम्मदी, इराण. साहित्य 2023 जॉन फॉसे, नॉर्वे. अर्थशास्त्र 2023 प्रो. क्लॉडिया गोल्डिन, USA. भौतिकशास्त्र 2023 पेयरे अगोस्टिनी, फ्रेंच. फेरेंग क्राउज, फ्रेंच. हंगेरियन ॲने ल उलियर, फ्रेंच. स्वीडिश. रसायनशास्त्र 2023 मौंडी बावेंडी, फ्रेंच अमेरिकन. लुई ब्रूस, USA. अलेक्सी एकिमोव, रशियन अमेरिकन. औषध 2023 ड्रेव वेसमन, USA. कॅटालिन करिको, हंगेरियन अमेरिकन. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हे आशियातील नोबेल पारितोषिक, आशियातील प्रतीक नोबेल म्हणून ओळखले जातात. हे पुरस्कार फिलिपिन्सचे अतिशय लोकप्रिय राष्ट्रपती रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जातात. हे पुरस्कार आशियातील सामाजिक नेतृत्व, सेवा, पत्रकारिता, साहित्य, सरकारी सेवा इत्यादींसाठी व्यक्तींना दिले जातात. हे पुरस्कार 1957 मध्ये सुरू झाले. ते रॅमन मॅग्सेसे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट 31 रोजी प्रदान केले जातात. आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचे पहिले भारतीय प्राप्तकर्ता 1958 होते. काही पुरस्कार विजेते. वर्ष, पुरस्कार विजेता. कार्यक्षेत्र 1958 आचार्य विनोबा भावे, भारत. समाजसेवा 2023 कोरवी रक्षण, बांगलादेश. शिक्षण सेवा 2023 युजेनियो लेमोस, तिमोर लेस्टे. पर्यावरण 2023 मिरियम कोरोनेल फेरर, फिलिपिन्स. शांतता 2023 डॉक्टर रवी कन्नन आर, भारत. वैद्यकीय सेवा